नमस्कार. आता थोड्या दिवसांनी नाशिकचा कुंभमेळा सुरू होणार आहे. तर त्याबद्दल कुंभमेळ्याबद्दल आपण थोडीशी माहिती बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. मूळ सिंहस्थाचे म्हणजेच कुंभमेळ्याचे केंद्र होते कावनई. हजारो वर्षाचा विस्मरणात गेलेला इतिहास. सिंहस्थ कुंभमेळा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच त्र्यंबकेश्वर, गोदावरीचे पवित्र घाट, भाविकांची भव्य गर्दी, संतांच्या मिरवणुका आणि पुण्यस्नानाच्या दिव्य सोहळा उभा राहतो. साहजिकच आपल्याला वाटतं की सिंहस्थ परभणीचा संपूर्ण इतिहास म्हणजे केवळ नाशिक आणि त्र्यंबकेश्वर. ते तर आहेच, पण या महान पर्वणीचे मूळ एका अगदी वेगळ्याच काहीशा विस्मरणात गेलेल्या ठिकाणी दडलेले आहे, जिथे आजही पाऊल टाकले की अंगावर एक रोमांच उभा राहतो. एक अद्भुत शांतता मनाला वेढून घेते आणि हवेत भरून राहिलेला एका गूढ दिव्य ऊर्जेची जाणीव होते. तिथल्या मातीतला स्पर्श मनाला एका वेगळ्याच आयातात घेऊन जातो. हे गूढ आणि पवित्र ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र कावनई. नाशिकपासून फक्त 47 किलोमीटर अंतरावर असलेले हे छोटेसे गाव आहे. दिसायला अत्यंत साधं, पण आपल्या उराशी एक अथांग आणि अलौकिक इतिहास बाळगून असलेलं. तुम्ही अनेकदा नाशिकला गेला असाल, त्र्यंबक पाहिलं असेल, पंचवटीतील मंदिरांना देखील भेटी दिल्या असतील, पण चुकूनही कावनईकडे वळला नसाल. पण ज्या ठिकाणी तुम्ही या प्राचीन भूमीत पाऊल ठेवाल, त्या दिवशी तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल की आपल्या इतिहासाच्या पुस्तकातल्या अनेक पानांवरती काळाची धूळ साचली आहे आणि त्या धुळीखाली असे कितीतरी गूढ खजिने आजही शांतपणे श्वास घेत आहेत, असंच म्हणावं लागेल. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे क्षेत्र केवळ एक गावच नाही, तर इथला प्रत्येक डोंगर, प्रत्येक पायवाट आणि इथला प्रत्येक खळाळणारा जलस्रोत एखादी जुनी विस्मयकारक कथा कानात सांगत असल्याप्रमाणे भासते. गावाच्या परिसरात उभा असलेला कावनई किल्ला अनेक शतकांचा इतिहास पाहत ऊन पावसांचे घाव सोसत आजही तितक्याच दिमाखात उभा आहे. पण कावनईचं खरं गूढ आणि महत्त्व अंतरंगात वाहणाऱ्या आध्यात्मिक परंपरेत आहे. पण संपूर्ण सिंहस्थाचे आद्यपीठ इथेच होते. अगदी सत्ययुगाच्या आरंभापासून ते इसवी सन 1770 च्या सुमारास पेशवाईच्या अगदी अखेरीपर्यंत सिंहस्थाचे मुख्य सोहळा, मुख्य शाही स्नान आणि मुख्य पर्वणी कावनईच्या याच पवित्र पायथ्याशी होत असे. काळाचे चक्र फिरले, राजकीय आणि सोयीचे संदर्भ बदलले, जुने दस्तऐवज हरवले आणि लोकही गोष्ट हळूहळू विसरले. काळाच्या ओघात सर्व काही बदलत गेले. कदाचित नाशिक सोयीचे म्हणून तिथे गर्दी वाढली असेल. तसं पाहिलं तर नाशिकही याच तपोभूमीचा एक भाग आहे. पण या भागातील अनेक साधू, महंत आणि स्थानिक परंपरा आजही कावनईच्या या विसरलेल्या स्मृती अत्यंत प्राणपणाने जपून आहेत. या कारणामुळे कावनईचा उल्लेख फक्त एका गावाप्रमाणे केला जात नाही. जाणकारांच्या आणि साधकांच्या दृष्टीने हे सिंहस्थाशी जोडलेली एक अत्यंत प्राचीन आणि जिवंत अशी आध्यात्मिक वारसा स्थळ आहे. आज लाखो लोक नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थासाठी जपतात. पण कावनईच्या परंपरा आणि तिच्या हा विसरलेला अध्यात्म समजून घेतला तर या संपूर्ण प्रदेशाचा आध्यात्मिक इतिहास किती विशाल आणि सखोल आहे याची जाणीव होते. 2015 सालची ही घटना याच परंपरेची साक्ष देते की सिंहस्थ पर्वणी सुरू होती. हजारो लाखो भाविक नाशिक, त्र्यंबकला श्रद्धेने जमले होते. सर्वत्र फक्त कुंभपर्वाची चर्चा होती. पण अगदी त्याच वेळी कावनईत इथल्या श्री फलाहारी बाबांनी एका जुन्या लोप पावत चाललेल्या परंपरेला पुन्हा एकदा तेजस्वी उजाळा दिला. संतांची एक भव्य आणि भावपूर्ण मिरवणूक या गावात निघाली आणि पुन्हा एकदा या भूमीत शाही स्नानाचा सोहळा अत्यंत भक्तिभावात पार पडला. त्या दिवशी तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला असं वाटलं जणू अनेक शतकांच्या प्रतीक्षेनंतर या भूमीला तिचा विसरलेला सन्मान पुन्हा
परत मिळाला आहे. अनेक ज्येष्ठ साधूंनी आणि भाविकांनी हा प्रसंग अश्रू भरलेल्या डोळ्यांनी अनुभवला, कारण त्याच्यासाठी हा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नव्हता, तर काळाच्या पडद्याआड गेलेल्या परंपरेची ती एक जिवंत स्पंदने होती. समुद्र मंथन जुनी कथा आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे. देव आणि दानवांनी मिळून समुद्रमंथन केले, त्यातून 14 दिव्य रत्न मिळाली आणि अखेरीस धन्वंतरी देवताने अमृत कलश घेऊन प्रकट झाले. पण देवाने ते अमृत नेमकं कुठे प्राशन केले? येथील परंपरा अत्यंत ठामपणे सांगते की अमृत याच कावनईच्या पवित्र भूमीवर प्राशन केले गेले. म्हणूनच ही भूमी अमृत प्राशन भूमी म्हणून ओळखली जाते. ही केवळ एक आख्यायिका नाही, तर अनेक पिढ्यांनी आपल्या श्रद्धेच्या कोंदणात जपलेली एक सत्य अनुभूती आहे. म्हणूनच आजही अनेक भाविक कावनईच्या मातीमध्ये आणि तिथल्या कपिल तीर्थाच्या पाण्यामध्ये अत्यंत आदराने आणि श्रद्धेने पाहतात. ज्या भूमीवर प्रत्यक्ष देवाने अमृत प्राशन केले, त्या भूमीचा प्रत्येक कण पवित्र मानला गेला, तर त्यात नवल ते काय? अनेक भाविक आजही या क्षेत्रात येऊन तीर्थस्नान करतात, दर्शन घेतात आणि या भूमीशी जोडलेल्या हजारो वर्षांच्या स्मृतींना नतमस्तक होतात. या भूमीचे आणखी एक मोठे रहस्य म्हणजे इथे एका अनोख्या आणि महान ऋषींचा जन्म झाला, ते म्हणजे साक्षात महामुनी कपिल. भारतीय तत्त्वज्ञानाच्या आणि ज्ञानाच्या इतिहास कपिल मुनीचं नाव अत्यंत आदराने आणि सर्वोच्च स्थानी घेतले जाते. त्यांनी संपूर्ण जगाला सांख्यशास्त्र नावाचं एक अद्वितीय आणि सखोल तत्त्वज्ञान दिले. पण आज आपण योग, अध्यात्म, मन, प्रकृती, पुरुष, आत्मा आणि अथांग विश्वाबद्दल जे काही वाचतो आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या मुळाशी कुठेतरी कपिल मुनींची सांख्य विचारसरणी अत्यंत भक्कमपणे उभी दिसते. कल्पना करा, फक्त 5 वर्षाचं एक लहान मूल एका तत्त्वज्ञानाच्या अथांग सागर त्याच्या अंतःकरणात उसळत आहे. कपिल मुनींची ही परंपरा केवळ एका धर्मापुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण भारतीय ज्ञान परंपरेचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि दैवी भाग आहे. म्हणूनच कानवईचं नाव घेतलं की कपिल मुनींची आठवण अपरिहार्यपणे येतेच. त्यांचंच नावे हे इथे कपिली तीर्थ आहे. या तीर्थातून गोमुखाच्या आकाराचे एक अत्यंत पवित्र जलस्रोत वर्षानुवर्ष अखंड वाहत असतो. शेकडो वर्षापासून भाविक या तीर्थाला अत्यंत पवित्र मानत आले आहेत. पहाटेच्या वेळी जेव्हा सगळीकडे नीरव शांतता असते, तेव्हा कपिल तीर्थ परिसरात उभं राहिलं की एका वेगळ्या जगाची अनुभूती येते. अंगाला स्पर्शून जाणारा तो थंडगार मंद वारा, दूरवर ऐकू येणारा पक्ष्यांचा किलबिलाट आणि गोमुखातून वाहणाऱ्या पाण्याचा तो संथ आवाज, हे सगळं परिसरात एक अशी विलक्षित आणि गूढ शांतता निर्माण करतं की मन आपोआप ध्यानस्थ होतं. असं म्हणतात की या ठिकाणी अनेक संतांनी, योगींनी आणि साधकांनी हजारो वर्ष कठोर साधना केली. अनेक तपस्वींनी या भूमीत एकाग्रतेने ध्यान केले. सिद्ध पुरुषांच्या पदस्पर्शाने आणि तपाने हा परिसर पुनीत झाला आहे. म्हणूनच अनेक साधक आजही या क्षेत्राकडे अत्यंत प्रखर तपोभूमी म्हणून पाहतात. या तीर्थाच्या दक्षिणेकडे असुरांचे गुरु शुक्राचार्य यांचा आश्रम होता, असाही पुराणकथांमध्ये उल्लेख आढळतो. हा उल्लेख केवळ एक पौराणिक कथा म्हणून दुर्लक्ष करण्यासारखा खचितच नाही, कारण या एका उल्लेखामुळे या क्षेत्राचे प्राचीन धार्मिक महत्त्व आणि विस्तार लक्षात येतो. देव, दानव, ऋषी आणि तपस्वी, योगी यांच्या परंपरा ज्या एकाच भूमीशी जोडल्या गेल्या, त्या भूमीचं स्थान भारतीय अध्यात्मता किती सर्वोच्च असेल ह्याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. तर ही होती छोटीशी माहिती कुंभमेळ्याबद्दल. तर हा लेख कुणी लिहिला आहे माहिती नाही, पण एक अत्यंत सुरेख अशी माहिती या लेखातून आपल्यापर्यंत पोहोचली आहे. तुम्हाला हा लेख कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक आणि शेअरही नक्की करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओद्वारे एका नवीन आध्यात्मिक माहितीसह.